करू माझे बाळा बाळा खोड्या नको 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 करू माझे बाळा खोड्या नको करू माझे बाळा कृष्णा मी तुला ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको, कोणाच्या घरी जाऊ नको, खोड्या करू नको. म्हटलं आई खोड्या करू नको. अगं माझं बालपण आहे, लहान मुलं खोड्या करतातच, मग करू काय? मी काय संसारी आहे का? तुला असं वाटतं ना मी खोड्या करू नये, तू माझं लग्न करून दे. लग्न? आता एखादा लहान मुलगा जर म्हणत असेल माझं लग्न करून दे तर किती हसण्यासारखं आहे ते. लग्न कोणाबरोबर? मी मुलगी बी पाहून ठेवलेली म्हणे, ॲडव्हान्स मुलगी पण पाहून ठेवलेली आहे. त्याचाच आदर्श आताचे मुलं घेत आहेत. कोण? राधिका गोरी से बिरज की छोरी से, राधिका गोरी से बिरज की छोरी से, ओ मैया करा दे मेरो ब्याह. राधिका छोरे से बिरज की छोरे से, राधिका गोरे से बिरज की छोरे से, मैया करा दो मेरो प्यार. राधिका गोरी से बिरज की छोरी से, ओ मैया करा दे मेरो प्यार. उम्र तेरी छोटी है, नजर तेरी खोटी है. उम्र तेरी छोटी है, नजर तेरी खोटी है. उम्र तेरी छोटी है, नजर तेरी खोटी है. ओ ऐसे करा दो तेरो प्यार. राधिका गोरे से बिरज के छोरे से, राधिका गोरे से बिरज के छोरे से, ओ मैया करा दे मेरो प्यार. ओ मैया करा दे मेरो प्यार. अभी गौर से सुनना. जिससे मुझे शादी करनी है उसका नाम क्या है? नाम भी बता दिया. उसका रंग कैसा है वो रंग भी बता दिया. मोबाइल नंबर नहीं, उसकी जरूरत नहीं थी इधर. और धमकी देते हैं माँ अगर तूने मेरी शादी नहीं कराई ना तो मैं क्या करूंगा. इसके पहले जो मेरी प्यार कराए तेरी गैया नाई चराओ. ना प्यार कराए कैसा गैया नाही चराओ. नहीं प्यार कराए तेरी गैया नाई चराओ. जो ना प्यार कराए तेरे भैया नाही चराओ. अपनी राधी गौरी से, अपनी राधा गौरी से चरण तेरे दबवाओ. और सुनना यार, ब्याह करा दे उसमें तेरा भी फायदा है. बोले कैसा फायदा? माँ फायदा ये है कि मेरी जो बीबी है ना, तेरी बहू, वो तेरे सामने घूंघट पकड़ के आएगी, तेरे पैर दबाएगी, तेरी सेवा भी तो करेगी ना. इसलिए मेरी शादी करा दे. क्या क्या करेगी? भोजन में बनवाऊंगा बनवाऊंगा सपन प्रकार के. राधिका छोरे से बिरज के छोरे से, राधिका गोरे से बिरज के छोरे से, मैया करा दे मेरो प्यार.
गोरी से बिरज के छोरे से मैया करा दे। अशा प्रकारच्या बाललीला करत भगवान मोठे होत आहेत। सज्जनांनो, इकडे गोकुळामध्ये वृंदावनामध्ये सगळ्यांचं मन वेधून घेणारे गोपाल कृष्ण आता गोंडस असं लावण्य त्यांना आलेलं आहे। अतिशयच बालपणापासून त्या ठिकाणी सुंदर आणि उमद्या तारुण्यामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे। गोपिकांना भगवान परमात्माने जो दिलेला त्या ठिकाणी शब्द होता की मी 6 महिन्याची रात्र करेल आणि तुम्हा सर्वांच्या बरोबर रास खेळेल, तर सज्जनांनो ती रासलीलेची कथा आपल्याला बघायची। खरं तर ह्याच कथेचा क्रम होता, पण काही महाभागी यायचे बाकी होते, मग त्यांच्यासाठी बाकीचा विषय सांगावा लागला। तर चला, महारासमध्ये कुठल्या कुठल्या गोपिकांना प्रवेश मिळालेला आहे, ती महारास किती छान होती। त्याच्या अगोदर महाराजकडे काही लोक बोट दाखवतात की तुमच्या कृष्णाला शोभलं का। हजारो गोपिकांच्या मध्ये एकटा हजारो रूप घेऊन त्या ठिकाणी तो कृष्ण खेळत असताना त्या गोपिकांच्या मनामध्ये वासना निर्माण झाली नसेल का, त्या कृष्णाच्या मनामध्ये वासना निर्माण झाली नसेल का। तर सज्जनांनो, अशा प्रश्न उठवणाऱ्यांना मी अगोदरच सांगतो की भगवंताने कामदेवाला अगोदरच बांधून उलटा आंब्याच्या झाडाला टांगून ठेवलेलं आहे आणि त्या महारासमध्ये एकटे कृष्ण नव्हते, तर त्या महारासमध्ये भगवान शंकर देखील होते। क्रमाक्रमाने आपण सर्वच कथा छान पाहणार आहोत। सर्वात पहिले आपण गोपिकांचा अधिकार, तर कुठल्या कुठल्या गोपिका त्या ठिकाणी होत्या। तर सज्जनांनो, इथे वर्णन केलेलं आहे। श्री शुकदेव म्हणतात, श्री शुकोवाच भगवान पिता रात्री शरद फुल्लो मल्लिका विक्षम्रन्तु मनश्चक्रे योग मायामुपाश्रितः। शरद ऋतूतील पौर्णिमेची रात्र होती, मोगरा वगैरे सुगंधित फुलं उमललेली होती। ते पाहून भगवंतांनी योगमायेचा आश्रय केला आणि रास क्रीडा करण्याचा संकल्प केला। मग या रास क्रीडेसाठी ज्या गोपिका आहेत ना, त्या गोपिकांचं वैराग्य काय आहे, ते वैराग्य ह्या ठिकाणी सांगतायत शुकदेवजी महाराज। भगवत रतिजन्य, भगवत प्रेम, भगवंताविषयी निश्चिम प्रेम ज्या गोपिकांच्या मनामध्ये आहे, अशाच गोपिकांना त्या महारासमध्ये प्रवेश मिळाला। सज्जनांनो, वैराग्याचे प्रकार आहेत। एक वैराग्य आहे ना, ते कर्पट वैराग्य आहे। एक वैराग्य जे आहे ते दृष्टिदोषपूर्वक वैराग्य आहे। दृष्टिदोषपूर्वक वैराग्य म्हणजे एखादा वस्तुपदार्थ खूप आवडतो, पण त्याच वस्तुपदार्थाचा आज त्याग करायचा आहे, वैराग्य म्हणून नाही, त्या वस्तुपदार्थाच्या ठिकाणी पाहिलेला दोष म्हणून। मग त्यासाठी जुने कीर्तनकार उदाहरण देतात, दृष्टिदोषपूर्वक वैराग्य कुठलं। जवायाला बासुंदी खूप आवडते, बासुंदी खाण्यासाठी मुंबईहून तो रायपूरला आला। जवाई बासुंदी खायला 5 मित्रांना घेऊन येतोय म्हणून सासूने 3 दिवस म्हशीला पाणी पाजलं नाही, दूध घट्ट आलं पाहिजे म्हणून। चुल्यावरील बासुंदी, जवायला गॅसवरची नाही, चुल्यावर लोखंडीच्या कढईमध्ये बासुंदी घोटते सासूबाई। पण काळ्या जळ्या ओल्या होत्या, काळ्यांचा धूर झाला, धूर नाकात गेला, नाक पिकलं। पुढचं बी सांगूच, जवाई खिडकीतून पाहतोय माझी सासू माझ्यासाठी किती प्रयत्नाने त्या ठिकाणी ती बासुंदी बनवते आणि जवायाचं सगळं लक्ष त्या बासुंदीकडे आहे। पण जवायाच्या लक्षात आलं की अरे नाकातला बताशा टपकन जाऊन पडला, आवाज बेला टप,
फिबत सरस्या. तो बत्ता सापडला. आता तो बाहेर काढावा. जाऊ द्या म्हटले, सफेद आहे, घोटे. जावाईला बासुंदी एवढी आवडते, 5,000 रुपये खर्च करून, डिझेल त्या ठिकाणी खर्च करून 5 मित्रांना घेऊन आलेला आहे. पण जेव्हा जेवायला बसला, बासुंदीची वाटी सुद्धा लावू नका म्हणे पानाला, मी सगळं खातो. मित्र म्हणायला लागले की अरे बासुंदीचा दुश्मन आहे तू. 30-30, 35-35 वाट्या बासुंदी पिऊन जाणारा भाऊ, तू बासुंदीला बोट पण लावायचं नाही म्हणतो, आणि मित्र वाट्यावर वाट्या घेत आहेत. सासूबाई कसे म्हणते, घ्या ना बापू घ्या ना, राहू द्या, आणू नका इकडे. नाही सांगितलं ना. अरे नाही म्हटले, मला डॉक्टरांनी सांगितलं बासुंदी खायचं नाही, मला डायबिटीस झाला, कालच शुगर चेक केली म्हटले, नकोय. मित्रांना असं वाटलं दाल में कुछ तो भी काला आहे. पान खायला पान टपरीवर गेले, मित्र म्हणतात, बाळ्या खर्र सांग, मायची शपथ आहे तुला, खर्र सांग, तू बासुंदी का खाल्ली नाही आज होते का. बाळ्या म्हणतो, काय शपथ टाकली म्हणे तू यार, आता सांगावंच लागेल. पण अजून पण शपथ मागे घे. नाही नाही सांग, का बासुंदी खाल्लेली नाही म्हणे. सांगू भाऊ तुला. बाळ्या म्हणतो, सांगू तुला. मी जर सांगितलं की का खाल्ली नाही, तर सांगितल्याबरोबर तुझी खाल्लेली बाहेर येईल म्हणे. म्हणून राहू द्या. याला दृष्टी दोषपूर्वक वैराग्य म्हणतात. एक जिज्ञासाचं वैराग्य असतं आणि एक जियासाचं वैराग्य असतं. जियासाचं वैराग्य लवकर निर्माण होतं, लगेच संपून जातं, याला वैराग्य म्हणत नाही. जिज्ञासाचं वैराग्य ज्यांचं आहे, म्हणजे खूप अभ्यास केल्याच्या नंतर संसार हा खोटा आहे, संसार हा आमिष दाखवणारा आहे, संसार ही माया आहे आणि याचा त्याग करायलाच पाहिजे. त्यात माझी मुलगी, माझा मुलगा, माझा बंगला, माझी गाडी, या सर्वस्वाचा त्याग हेच सर्वात श्रेष्ठ ज्ञान आहे. या ज्ञानाला जिज्ञासाचं ज्ञान म्हणतात. हे ज्ञान ज्या गोपिकांच्या मध्ये होतं, त्या गोपिकांची काय परिस्थिती झाली आता नीट ऐका. निशम्य गीतम तदांगवर्धनम वज्रश्रिया कृष्ण गृहीत मानसा. सज्जनांनो, श्याम सुंदराने ज्यांचं मन आधीच आपल्या अधीन केलेलं आहे, त्या गोपिका त्या बासुरीचे स्वर प्रेमपूर्वक त्या ठिकाणी ऐकताच एकमेकांना न कळता प्रियतम जिथे आहे तिकडे धावत सुटल्या, कारण की बासुरीच तितकी गोड वाजत होती महाराज. छान वेगवेगळ्या प्रकारे बासुरी वाजते, वाजायला लागली बासुरी. सगळ्यांच्या कानावर त्या बासुरीचे स्वर त्या ठिकाणी ऐकल्याच्या नंतर ज्या भगवत रती जन्य त्या ठिकाणी वैराग्य प्राप्त केलेले आहेत अशा गोपिका
घरातून बाहेर निघायला लागल्या. मग ते काय काम करत असताना घरातून निघाल्या त्याचं वर्णन रास पंचायतीमध्ये छान सांगितलेलं आहे. बरंच बासुरीचे स्वर ऐकतात ज्या गोपिका गायींच्या धारा काढत होत्या त्या अत्यंत उत्सुक होऊन धार काढणे अर्धवट टाकून दिलं त्यांनी आणि निघाल्या. काही आपल्या बाळांना पाजित होत्या, दुग्धपान करवित होत्या, त्या बाळाला तिथेच ठेवून निघाल्या. काहींनी दूध तापवायला चुलीवर ठेवलेलं होतं. चुलीवर तापवायला ठेवलेल्या दुधावर बायांचं किती प्रेम असतं. इतर काम करता करता जर दूध वतू जायला लागलं ना तर आमची माता भगिनी सांडस सुद्धा हातामध्ये घेत नाही, गरम गरम पातेला हाताने उचलून ठेवते. स्त्रियांना आवडणाऱ्या 3 गोष्टी: दुधावरची साय, गौऱ्यांची थप्पी आणि जावाई नावाचा प्राणी. 3 लोक खूप आवडतात, आहे की नाही. नाकाचा मोती ठेवी गहाण, राखी जावायाचा, दुधाची साय अतिशय प्रिय आहे. पण त्या दूध वतू जाईल की काय याचं सुद्धा भान नाही. याच्याही पुढे सांगू, एक आपल्या नवऱ्याला जेवू घालत होती. जेवण वाढता वाढता बासुरीचे स्वर ऐकले आणि निघाली. आणि एक म्हणते मला तर पती सुखाचा विसर पडला, काय करू. पतीच्या जवळ बसलेली होती, तिथून उठाली. पतीने हात धरला असा. नीट लक्ष द्या. कुठे चाललीस म्हटले. वृंदावनामध्ये कन्हैया बासुरी वाजवते तिथे आम्ही रास खेळणार आहोत, मी तिथे चालले कृष्णाच्या दर्शनाला. म्हटले तुला जाता येणार नाही का. म्हटले तू माझी बायको आहेस आणि मी तुझा नवरा आहे, त्यामुळे कृष्णाकडे मी तुला जाऊ देणार नाही. काय बोललात स्वामी तुम्ही, मी तुमची बायको आहे म्हणून जाऊ देणार नाही. नाही. लगेच तिचे स्वर बदलले. अय, बायको हे शरीर आहे, मी नाही. तुझी बायको मी नाही, हे काय आहे, शरीर आहे. आणि मी शरीराच्या वेगळी कोणीतरी आहे. तुझं तुझ्या बायकोवर खूप प्रेम आहे ना. म्हणे हो. असं आहे का, मग राहू दे तुझी बायको तुझ्याजवळ. सज्जनांनो, काय चमत्कार. त्या गोपिकेने आपल्या शरीरातला आत्मा बाहेर काढला आणि शरीर प्रेत झालं आणि ती निघून गेली. नवऱ्याने हात सोडताच ते शरीर धडाडदशी जमिनीवर जाऊन पडलं आणि तिचा आत्मा भगवान श्रीकृष्णामध्ये जाऊन विलीन झाला. इतकं प्रेम त्या गोपिकाचं त्या कृष्णावर होतं महाराज. क्षणामध्ये शरीरातून प्राण बाहेर काढला. का, भगवत रतिजन्य वैराग्य. देवच खरा, बाकी सर्व खोटं. हा भाव जर असेल तर शरीरातून प्राण काढणं सुद्धा सोपं आहे महाराज, सोपं आहे बरं का, सोपं आहे. माझे एक परम मित्र, आमचे वारकरी कीर्तनकार, मागच्या वर्षी कीर्तन करून येत असताना शिरसोलीच्या जवळ त्यांचा अपघात झाला. त्यांच्या गाडीला एका ट्रकवाल्याने ओव्हरटेक केलं आणि मुद्दामून महाराजांना धडक दिली. धडक दिल्याच्या नंतर त्यांचा एक पायावरून ट्रक चालल्या गेली. जेव्हा त्यांना लोकांनी बाहेर ओढलं ना तर पाय तिकडे राहिला आणि फक्त एक पाय आणि अर्ध शरीर बाहेर आलं. ते पाहिल्यावर सुद्धा महाराज म्हणत होते, चंदनाचे हात पायही चंदन. परमेश्वरा, माझा पाय आवडला का तुला, घे. तो अभंग काय सामर्थ्य असेल महाराज. तो अभंग म्हणत म्हणत दवाखान्यात आले. एक पाय तुटल्यावर सुद्धा माणसं जगतात, पण इथे 2 पायच्या माणसाचं जगणं अवघड झालेलं, तर एका पायाचं काय हाल असतील. आणि ज्ञानोबराय तुकोबरायांचं ध्यान त्या ठिकाणी केलं आणि आपल्या शरीरातला प्राण बाहेर काढला. का, संसार खोटा आहे हे जर तुम्ही तुमच्या मनात रुजवलं महाराज तर प्राण सोडताना सुद्धा यातना नाहीत. लगेच मला नवल वाटतं, 2 पाय तुटल्यावर सुद्धा माणसं जगतात. पण काही लोकांमध्ये हे सामर्थ्य आहे की भगवंतच खरं, संसार खोटा, संसारात आसक्ती राहिली नाही, प्राण सोडला. लग्न जमलेलं होतं, सुंदर बायको डोळ्यासमोर होती, तरी सुद्धा प्राण सोडला.
त्या गोपिका त्या ठिकाणी एकत्रित आल्याच्या नंतर आम्ही तो रूप भयो भगवंताने हजारो रूप घेतले. हे बघा महाराज, जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर कालच्या वस्त्रहरण लीलेकडे फक्त आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल. काल वस्त्रहरण नाही तर गोपिकांच्या ठिकाणचं अज्ञानाचं हरण भगवंताने केलं, आपण पाहिलं होतं. वस्त्र कारण आहे, पण काय हरण केलं तर गोपिकांचं अज्ञान, म्हणून त्यांना आज ज्ञान प्राप्त झालं. त्या संसाराला खोट्या समजल्यात आणि त्यांनी रास रचली. रासची आदेश्वरी त्या ठिकाणी आहे राधा राणी. सज्जनांनो, राधा राणी या राधेबद्दल सुद्धा अपभ्रंश आहेत. विद्वानांचं असं म्हणणं आहे की कृष्णाच्या पुढे जो श्री शब्द लागलेला आहे तो राधावाचक आहे. श्री राधा म्हणजे श्रीकृष्ण. काहींचं असं म्हणणं आहे की शुकदेवजी महाराजांच्या त्या गुरु आहेत, त्या म्हणून त्यांनी राधा हा शब्द भागवतामध्ये लिहिला नाही. एक सांगू, श्रीमद भागवतामध्ये सर्वात जास्त कोणाचं नाव घेतलं जातं? कोणाचं घेतलं जातं? बाकीचे बोलतच नाहीत. मला पुन्हा म्हणावं लागेल, जो हिलते है, जो बोलते है, वही इंसान होते है, वरना आकडू रहना मुर्दों की पहचान है. मुर्दे बोलतात, बाकीचे मुर्दे बोलत नाही. सज्जनांनो, राधे राधेचं भजन म्हटलं जातं. खरं तर मराठी भागवतामध्ये पण राधे राधे, हिंदी भागवत ऐकायला जातं. अगर आप हिंदी में भागवत की कथा सुनते हो तो सबसे ज्यादा आपको सुमिरन करना पड़ता है वो राधा रानी का. बड़े प्यार से बोलो, जोर से बोलो. राधे राधे बोलो, राधे राधे, राधे राधे बोलो, राधे राधे, राधे राधे बोलो, राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे, राधे 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 श्याम मिला दे. राधे 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 राधे, राधे 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 श्याम मिला दे. राधे 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 श्याम मिला दे. राधे राधे बोलो, राधे राधे, राधे राधे बोलो, राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे. ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णु बोले राधे, ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णु बोले राधे राधे. ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णु बोले राधे, ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णु बोले राधे राधे. शिव जी के डमरू से आवाज आई. राधे 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 हो, राधे राधे राधे, राधे राधे हो, राधे 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 राधे. हम तेरी बंसी बजने लगे, राधा तेरी बंसी बजने लगे. श्याम तेरी बंसी बजने लगी, मोहन तेरी मुरली बजने लगी. सारी सारी रात में तो जगने लगे. सारी सारी रात में तो जगने लगे. सारी सारी रात में तो जगने लगे. सारी 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 रात में तो जगने लगे. क्योंकि
ऐसा चमत्कार है। आगे हमें रासलीला भी देखनी है, हमें आगे रासलीला भी देखनी, रास में खेलेंगे। सज्जनांनो, राधा ही कोणी व्यक्ती नाही, राधा एक अवस्था आहे। तुम्हाला प्रत्येकाला राधा बनता येईल जर तुम्ही आता माझ्या शब्दांकडे लक्ष दिलं तर। आता इतकं महत्त्वाचं सांगतोय ना, कोणाकोणाला राधा बनायचंय? पुरुष सुद्धा राधा बनू शकतात, पण राधा तुम्हाला तेव्हाच बनता येईल जेव्हा तुम्ही माझ्या शब्दांकडे लक्ष द्याल। राधा कोणी व्यक्ती नाही, राधा एक अवस्था आहे। मग ती अवस्था ज्याला लागली त्याला राधा बनता येतं। काय झालं, एका भक्ताने देवाला प्रसन्न करून घेतलं। नीट ऐकतायत ना? देव प्रसन्न झाले, वरमब्रूही माग, काय मागायचंय तुला? म्हटले देवा, मला आहे ना तुला आणि तुझ्या भक्तांना एकाच जागेवर बघायचंय। म्हटले ते शक्य नाही। बघा, एखाद्या वेळेला तुम्हाला देव एकटे दर्शन देतील, एखाद्या वेळेला तुमचं नशीब उजळलं तर तुम्हाला एखाद्या भक्ताचं दर्शन होईल, पण देव आणि भक्त एकाच जागेवर सहसा दिसत नाही। म्हणजे त्याच्या बदल्यात तू मुक्ती संपदा माग। म्हणे मला मुक्ती संपदा नकोय, मला देवाला आणि भक्ताला एकाच व्यासपीठावर बघायचंय। म्हटले मग त्यासाठी तुला द्वापार युगाची वाट बघावी लागेल। म्हणे मी बघेल। द्वापार युगामध्ये केव्हा? तर म्हटले वृंदावनामध्ये मी 6 महिन्याची रात्र करेल योगमायाच्या आश्रित होऊन, आणि तेव्हा माझ्या प्राणापेक्षा प्रिय असणाऱ्या माझ्या ज्या गोपिका आहेत ना, त्या गोपिकांच्या बरोबर रास खेळताना देव आणि भक्त तुला एकत्रित त्या ठिकाणी पाहायला मिळतील। म्हणे चालेल, त्यासाठी मी द्वापार युगाची वाट बघेल, आणि द्वापार युगात तुम्ही अवताराला येण्याची वाट बघेल। तुम्ही अवताराला आल्यावर तुम्ही रास क्रीडा कधी खेळतायत त्या वेळेपर्यंत मी तुमची वाट बघेल आणि धावत येईल तुमच्याकडे। बघा, देवाला आणि भक्ताला एकत्रित पाहण्यासाठी केवढा हा त्या ठिकाणी अट्टहास। सज्जनांनो, द्वापार युग भगवान श्रीकृष्णांचा अवतार, आणि हेच आपण जे पाहतोय त्या ठिकाणी 6 महिन्याची रात्र भगवान परमात्म्याने केली, आणि तिथे भगवान परमात्मा महारास खेळणार आहेत। आता राधा कोण?